नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय दिवसभराच्या बातम्या. जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या घडामोडी दिवसभराच्या बातम्यांमध्ये. चला सुरुवात करूया. मी पुन्हा येणार आहे, महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार आहे असा पुनरुच्चार आज देवेंद्र फडणवीसांनी केला. विशेष म्हणजे अमित शहा उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. अमित शहांनी त्यांच्या भाषणात याला दुजोरा दिला. फडणवीसांना दुसरी संधी द्या, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार ना असा थेट प्रश्न असं विधान शहांनी केलंय. सिंचन घोटाळ्यावरून शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला. आघाडीच्या सरकारनं भ्रष्टाचाराव्यतिरिक्त काही केलेलं नाही, उलट महाराष्ट्राला मागे नेलं अशी परखड टीका शहा यांनी केली. सभा सुरू होण्याआधी शहा आणि फडणवीसांनी रोड शो केला. मुख्यमंत्र्यांच्या रथातूनच अमित शहाही सभास्थळी पोहोचले. आज फिर से आप यहाँ पर आए हैं, हमें विश्वास है अब तो पहले से बड़ी जीत मिलेगी. आपका मार्गदर्शन हमको चाहिए और मेरा विश्वास है कि आपके और मोदी जी के मार्गदर्शन में महाराष्ट्र एक नया इतिहास करेगा. मी यापूर्वी सांगितलंय, मी पुन्हा येणार आहे. मी या ठिकाणी सांगितलंय, पुन्हा भाजप महायुतीचं सरकार येणार आहे. कि हमारे देवेंद्र फडणवीस को एक मौका और दे दीजिए. 5 साल में महाराष्ट्र को देश का नंबर 1 राज्य बनाएंगे. ऊपर नरेंद्र मोदी और नीचे देवेंद्र फडणवीस, ये जोड़ी महाराष्ट्र के लिए मणिकंचन की युति का काम करने वाली है. मित्रों, महाराष्ट्र के विकास को दिन दूनी रात चौगुनी आगे बढ़ाएगी. बताओ सोलापुर वालों, फैसला क्या है भाई आपका? देवेंद्र फडणवीस का साथ दोगे? 370 हटाने के लिए मोदी जी का साथ दोगे? फिर से भाजपा सेना युति की सरकार बनाओगे? विरोधकांवर अमित शहानी नेमकी काय टीका केली तेही पाहूयात. और आज स्थिति तो ऐसी हो गई है कि दादा पाटिल को मेरे जैसे कई लोग रोक रहे हैं. अगर दादा पाटिल पूरा दरवाजा भाजपा का खोल दे तो शरद राव और पृथ्वीराज चौहान के अलावा कोई कांग्रेस और एनसीपी में दिखाई नहीं देगा. सारे के सारे खाली हो. मैं आज आपको पूछने आया हूं, सोलापुर और महाराष्ट्र की जनता को पूछने आया हूं, मुझे बताइए, धारा 370 हटानी चाहिए या नहीं हटानी चाहिए? हटाइए, अच्छा किया या बुरा किया? 35 से हटानी चाहिए या नहीं हटानी चाहिए? हटाइए, अच्छा किया या बुरा किया? आप सब कह रहे हो अच्छा किया, आप सब कह रहे हो हटानी चाहिए. ये शरद राव, राहुल बाबा छातियां पीट पीट कर रो रहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपनं 5वा गेअर टाकलेला दिसतोय. अमित शहा सोलापुरात तर उद्या मुंबईत आहेत, तर पंतप्रधान मोदी येत्या 7 तारखेला म्हणजे शनिवारी मुंबईत येणार आहेत. 7 तारखेला सकाळी 11 वाजता मुंबईत, 2 वाजता औरंगाबाद, संध्याकाळी 5 वाजता नागपूर विधानसभा निवडणुकीसाठी मोदींच्या दौऱ्यांना 7 तारखेपासून सुरुवात होते. तर विधानसभा निवडणूक जशी जवळ येताना दिसते तसा भाजपकडून प्रचाराचा धडाका सुरू झालाय. आज अमित शहानी सोलापुरात महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने त्याचा समारोप केला, त्या सभेत भाषण केलंय. तर येत्या शनिवारी मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती दिसणार आहेत आणि सभेची ठिकाणंही मोठ्या खुबीने निवडण्यात आलेली आहेत. कोकण विभाग, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी मोदींची प्रत्येकी एक सभा होणार आहे. माझं तर आता झालं, आता काहीच बनायचं राहिलेलं नाही असं विधान केलंय रावसाहेब दानवे यांनी. ते जालन्यात बोलत होते. फक्त पंतप्रधान पद राहिलंय, ते काय आपण बनू शकत नाही असं दानवे म्हणालेत. याचाच अर्थ दानवेंनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली की काय, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. आता आपल्याला तर काही फार अपेक्षा शिल्लक राहिल्या नाही. आता चला तर स्टॉप. इसके बाद हे बघा केला म्हणते माणूस. हे एक समर्थक आपला, एक समर्थक निघला आपला. वाटत अरे आपलाच मुख्यमंत्री आहे ना, कोणाचा आहे मुख्यमंत्री? आपलाच आहे. अरे होते ना यशवंत शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, आपलेच होते ते. जालन्याचा पाहिजे. पुढच्या काळात विचार करू या गोष्टीचा.
यानंतर बघूयात प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चेची आशा धुसर आहे. वंचितच्या अटींमुळे वंचितला आघाडीत घेण्यास अडचणी येत आहेत आणि आघाडीनं वंचित सोबत जाण्याच्या आशा आता सोडल्यात अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते. आंबेडकरांसोबत वेगवेगळ्या फॉर्म्युलावर चर्चेस तयार आहे. दोघांना बरोबर घेऊन जाणारं सूत्र हवं आणि अशी आघाडीच्या नेत्यांची मागणी आहे. पण आता हे कितपत जमेल याबद्दल शंका व्यक्त केली जाते. राज्याच्या राजकारणात नव्या नावाची चर्चा रोहित आर पाटील यांची सुरू झालेली आहे. रोहित आर पाटील यांचे सुपुत्र आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये आज आर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जयंत पाटील यांच्या वतीने करण्यात आलं. त्यांच्या भाषणात 2024 साठी उमेदवार रोहित पाटील असल्याची घोषणा करण्यात आली. राज्याच्या राजकारणात अनेक नवीन चेहरे समोर येत आहेत आणि सांगली जिल्ह्यामधलं एक नवीन नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे रोहित आर पाटील, आबांचा मुलगा खरं तर. आणि आज एका पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं तासगावमध्ये. खरं तर तुमचं भाषणाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदा महाराष्ट्राला ऐकायला आवडेल, तुम्ही आधी काय करता सध्या हे आधी सांगा. शिक्षण किंवा काय? माझं शिक्षण सध्या चाललेलं आहे. मी ग्रॅज्युएशन सध्या कंप्लीट करतोय. कुठली पदवी, कितवं वर्ष आहे? BBA करतोय. मी मुंबईला असतो. 3rd इयरला आहे मी सध्या. कुठलं कॉलेज आहे? NMIMS. बरं, मग त्यानंतर BBA नंतर काय करणार आहे तुम्ही? लॉ करायची अशी इच्छा आहे माझी. फार शिकायची इच्छा आहे. जोपर्यंत शिक्षण चालू आहे, आबांनी जो आम्हाला सामाजिक वारसा दिलेला आहे तो सामाजिक काम आम्ही करू. राजकीय ही गोष्ट फार नंतरची आहे. आता जे भाषण मी तुमचं बघितलं, म्हणजे साधारणतः स्टेजवर पहिल्यांदा कधी आला, किती वर्षापूर्वी आला तुम्ही? स्टेजवर मी वयाच्या 17व्या वर्षी पहिल्यांदा आलो. मी तासगाव नगरपालिकेला माझं पहिलं राजकीय भाषण केलं होतं. पहिलं जे भाषण झालं होतं ते हातपाय कापतच झालं होतं. किती साली म्हटलं? 1.5 वर्षापूर्वी. त्यानंतरची जी वाटचाल होती, लोकांमध्ये जसं मिसळत गेलो, लोकांचे प्रश्न समजू लागले. एका राजकीय व्यक्तीचा वारसदार म्हणून मी कधीच फिरलो नाही. आबांच्या विचारांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि कुठेतरी त्यांनी जे काम केलेलं आहे तेच आपल्याला सुद्धा करायचं या भावनेनं आम्ही तरुण सगळे कार्यकर्ते काम करत होतो. इथल्या मतदारांचं ही इच्छा आहे किंवा तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्हाला आता पुढं राजकारणात बघायचं आहे, त्यांना आमदार म्हणून बघायचं आहे. 2024ची निवडणूक मग तुम्ही लढवणार? आबांचा वारसदार म्हणून मला उभं राहायचं नाही आहे. माझं कर्तृत्व लोकांना पटलं पाहिजे. माझी काम करण्याची इच्छा आहे. मी काम करतोय, काम करेन. लोकांना जर पटलं तर लोक स्वीकारतील, नाहीतर मी अंजनीच्या ग्रामपंचायतीचं सदस्यत्व सुद्धा स्वीकारणार नाही. ही माझ्या मनाची तयारी मी केलेली आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, तासगाव, सांगली. पुढे पाहूयात, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलंय. कडकनाथ फसवणूक प्रकरणी खोत आणि राजू शेट्टी यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. घोटाळ्याशी संबंध असेल तर भर चौकात फाशी घेईन असंही खोत यांनी शेट्टींना सुनावलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा आमने सामने आलेत. कडकनाथ कोंबडी यावेळी निमित्त ठरली आहे. राजू शेट्टी, तुम्ही लालू प्रसाद यादव यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलात, मग तुम्ही चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यांचे साक्षीदार होतात का, असा सवाल खोत यांनी केलाय. कडकनाथ प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे CID चौकशीची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलंय. घोटाळा करणारा सदाभाऊचा जावई असल्याचा शेट्टींनी केलेला आरोप सदाभाऊंच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे खोत यांनी पलटवार करताना वादग्रस्त भाषा वापरली आहे. त्या कंपनीमध्ये मी, माझ्या कुटुंबातला नातेवाईक जर कोण असेल तरीही मी राजकारण सोडायला तयार आहे. तो पुरावा त्यांनी भर चौकामध्ये दाखवावा आणि तो पुरावा जर दाखवता येणार नसेल तर भर चौकामध्ये जे जे माझ्यावर आरोप करीत आहेत त्यांनी विष्ठा खाण्याचं जाहीर करावं असं माझं आता आव्हान आहे. राजू शेट्टी यांनी खोत यांना कोंबडी चोर म्हटलं होतं. एकंदरीतच खडकनाथवरून खोत आणि राजू शेट्टी यांच्यात सुरू झालेलं कडक राजकारण इतक्यात तरी शमण्याची चिन्ह नाहीयेत. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रामबंधू आचार सोबत आता छन्नाटेदार बचत सुद्धा. 1 किलो मँगो किंवा असं म्हणणं आहे.
The state of the economy today is deeply worrying. The last quarter's GDP growth rate of 5% signals that we are in the midst of a prolonged slowdown. India has the potential to grow at a much faster rate, but all-round mismanagement by the Modi government has resulted in this slowdown. तर GDP दरातील घसरणीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आणखी एक झटका बसलाय. ऑगस्ट महिन्यातील GSTचं कलेक्शन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा खाली आलंय. महसूल विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये फक्त 98,203 कोटी रुपये GST कलेक्शन करण्यात केंद्राला यश आल्याचं नमूद करण्यात आलंय. आणि त्यामुळे केंद्र सरकारला हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. जुलैपासून 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 75.80 लाख लोकांनी GSTR 3B अंतर्गत रिटर्न भरलेत आणि त्यातून केंद्राला सुमारे 40,000 कोटींचा महसूल मिळाला असल्याचं महसूल विभागाने म्हटलंय. यानंतर पाहूयात लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. मनोज नरवणे हे आता लेफ्टनंट जनरल D. अंबू यांची जागा घेणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर नरवणे हे लष्कर प्रमुख पदाच्या शर्यतीत सुद्धा दिसतील. नरवणे मराठमोळे असून ते मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचं शालेय आणि प्रारंभीचं लष्करी शिक्षण पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीत झालेले. राष्ट्रीय रायफल्स, आसाम रायफल्सचे उत्तर पूर्व विभागाचे इन्स्पेक्टर जनरल, स्ट्राईक कोरचे दिल्ली क्षेत्रातील जनरल ऑफिसर इन कमांडिंग, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अशा अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. पुढे पाहूयात काँग्रेस राष्ट्रवादीत मेगा गळती सुरू आहे आणि आम्ही ज्यांना घेणं योग्य आहे त्यांनाच आमच्या पक्षात घेत आहोत असं म्हणत आता काँग्रेसची हवा संपली आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. लातूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. तसंच छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशाबाबतही भाष्य केलंय. काँग्रेस राष्ट्रवादीची हवा संपली आहे हे सांगण्याकरता आता ज्योतिषाची आवश्यकता नाही आहे. आता सामान्य माणसाला देखील हे समजतंय की या पक्षांच्या पाठीशी कोणीही उभं राहायला तयार नाही. बाळासाहेब थोरात असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी आरशात पाहावं. आम्ही आरशात नाही, लोकांच्या चेहऱ्यावर पाहतो आणि लोकांच्या चेहऱ्यामध्ये जे दडलंय ते आम्हाला दिसतंय आणि म्हणून आरशात पाहायची वेळ कोणावर आली आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. भुजबळांचं आमच्याकडे काही मला माहिती नाही, म्हणजे ते तुम्ही सेनेला विचारू शकता. आम्ही आधीच सांगितलं की आमच्याकडे ते काही आम्ही त्यांना घेत नाही आहे. राणेंच्या संदर्भात रोज मी सांगतोय तरी तुम्ही रोज तो प्रश्न विचारता. आम्ही कोणाला घ्यायचं आम्ही ठरवलंय. सेनेने कोणाला घ्यायचं सेनेचा स्वतंत्र प्रश्न आहे, तो पक्ष आहे, त्यांचे निर्णय घेण्याकरता ते स्वतंत्र आहेत, त्यामुळे ते योग्य तो निर्णय करते. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मेगा गळती आहे पण आमच्याकडे मेगा भरती नाही आहे. आम्ही निवडक लोक भाजपनी तरी. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मुखदर्शन घेण्याकरता बाप्पाच्या आगमनाला उरले काही तास आता उरलेले आहेत आणि आता महाराष्ट्रासह देशभरात गणेश उत्सवाचा उत्साह आता हा टोकाला गेलेला आहे. आणि आता हे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मुखदर्शन आपण घेतोय. यंदाही मुंबईतल्या गणपती उत्सवाचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे. गणपती उत्सव अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला असून आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने घरी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांची चित्रशाळेत मोठी गर्दी आज बघायला मिळते. तर पुणे जिल्ह्यातील ओझर इथल्या विघ्नहर गणपतीच्या द्वारयात्रेची आज समाप्ती झाली. सोमवारी 2 तारखेपासून देशभरात श्री गणेशाचं आगमन होणार आहे. मात्र या सोहळ्याची तयारी त्याआधीच ओझरमध्ये सुरू आहे.
विघ्नर गणपतीच्या मानलेल्या 4 महिनींना या सोहळ्याला निमंत्रित करण्याची परंपरा आहे. उंब्रजच्या महालक्ष्मीला निमंत्रण देण्यासाठी येडगाव धरणाच्या पाणीसाठ्यातून होडीने प्रवास करावा लागतो. मग विधिवत पूजा करून महालक्ष्मीला उंब्रजकर ग्रामस्थ पाठवणी करतात. आणि या नेत्रदीपक सोहळ्याला पंचकृषीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित असतात. आणि आता एक वेगळी बातमी अशी आहे की नोकरीतल्या शेवटच्या दिवशी पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका शिक्षकानं थेट हेलिकॉप्टरच बुक केलाय. मग काय, हेलिकॉप्टर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. मात्र सध्या सगळीकडे त्या शिक्षकाचीच चर्चा सुरू आहे. आकाशातून या हेलिकॉप्टरचा हेलिपॅडच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. गावातल्या हिरव्यागार शेतावरून भिरभिरत हे हेलिकॉप्टर एका शाळेत उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर लँड झालं. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली. गर्दी होणार याचा अंदाज आधीच आल्यानं प्रशासनानंही पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शाळेच्या आवारातलं हे हेलिकॉप्टर एका स्वप्नपूर्तीसाठी आलंय. रमेश मीना त्यांच्या पत्नी आणि कुटुंबासह हेलिकॉप्टरच्या दिशेनं निघाले. यावेळी या दाम्पत्याचं हार घालून आणि पुष्पवृष्टीने स्वागत सुरू होतं. हेलिकॉप्टर कसं उडतं याची रमेश मीना यांच्या पत्नीला मोठी उत्सुकता होती आणि हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा होती. आणि त्याचमुळे रमेश मीना यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नोकरीतल्या शेवटच्या दिवसाची निवड केली. नोकरीतला शेवटचा दिवस संपवून सर्व कुटुंब हेलिकॉप्टरमधून त्यांच्या गावाकडे झेपावलं. ठीक है, हेलीकॉप्टर जो बुक किया है ना, उसका पूरा जो आनंद मिलना चाहिए जो हमें मिला है. और मुझे ऐसा लगा कि हमने बहुत अच्छा काम किया है ये. और ये एक इसलिए किया था कि हमको एक इस तरह की वो थी कि हेलीकॉप्टर में बैठने में कितना आनंद आता है, जो आज मैंने प्रैक्टिकल में देखा तो अच्छा आनंद आया. यानी कि सर आपको क्या इच्छा थी, आपको क्या कैसा लगा? हेलीकॉप्टर करने का जो उद्देश्य था मेरा, वो मैडम को घुमाना था और वो हमारे पूरा हो गए. बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा. वही चल रहा है, बहुत अच्छा. यानी आगे भविष्य में कभी आपने पहले कभी सोचा था कि हम कभी हेलीकॉप्टर घूमेंगे? नहीं सोचा. नहीं सोचा. आज आप घूमे, आप कैसा महसूस हो रहा है? बहुत अच्छा लगा, बहुत प्यार प्रेम से खूब स्वागत करो, खूब अच्छा रहा. रमेश मीना हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातल्या सोराई गावात शिक्षक होते. त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी रमेश यांना निरोप देत सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोराई गावापासून रमेश यांचं गाव 22 किलोमीटर अंतरावर आहे. हेलिकॉप्टरनं त्यांच्या गावाला परतण्यासाठी रमेश मीना यांना सुमारे 4 लाखांचा खर्च आलाय. मात्र सासूबाईंची इच्छा पूर्ण झाल्यानं सर्व कुटुंब आनंदात असल्याचं त्यांच्या सुनेनं सांगितलं. तो उनके लिए हमने भी हमारे दिल में से सोचा कि हम भी उनके लिए ऐसा काम करें कि वो है जो अपने डिस्ट्रिक्ट में प्रसिद्ध हो, तो किसी प्रकार का नाम कमाए. तो इसलिए जो आज हमने हमारी इच्छा पूरी हो गई. हमारी सास कहती थी कि लोग ऊपर उड़ के कैसे जाते हैं, तो मैंने कि कोई टाइम आएगा तो आपको भी बैठा के दिखा देंगे कैसा लगेगा. तो आज उनकी इच्छा हमने पूरी कर दी. म्हणतात ना, हौसेला मोल नसतं. आयुष्यभर शिक्षकाची नोकरी केलेल्या रमेश यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नोकरीचा शेवटचा दिवस निवडला आणि पत्नीच्या इच्छेखातर हेलिकॉप्टरमधून प्रवास करून नोकरीचा शेवटचा क्षणही गोड केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथं या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.